सोडू देव बरी साथ दिवं सगळे म्हणजे आमच्या पत्रकार भावांक आनी भयणांक जाले सुमार 2 महिने 2.5 महिने जाले आमचे पार्टी इंडियन नॅशनल काँग्रेस संविधान बचाव अभियान प्रत्येक कॉन्स्टिट्युएन्सीत भोंवले लोकांचो आशा आणि त्याचे प्रश्न ती मांडपाक आमी मुखार सरले आणि हे डिस्कशनाक आमी जो मेन मुद्दो तो काढलो तो वॉटर इलेक्ट्रिसिटी रोड्स हेल्थ एम्प्लॉयमेंट टू आवर लोकल यूथ आणि लॉ अँड ऑर्डर. आता हे आमचे 5-6 दीस आता आमचे असेंब्ली सेशन जालें आणि हे असेंब्ली सेशनाक आमकां दिसती पडटा की आमचो सरकार आहा तो ते आमचे प्रश्न घाल्ले आमचे तीन आमचे उमेदवार आले ते आमचे MLA आले तेणी ते क्वेश्चन घाल्ले ते जबाब सारको दिना. They are trying to deflect from those particular questions that have been put and addressed to the in assembly. हे मुखार हाडपाक आमचो पॅनल हांगाचे आहा तो कांदिलो डिसूजा तो आमचो नॉर्थ गोवा एक्झिक्युटिव्ह मेंबर, वीरेंद्र शिरोडकर आमचो नॉर्थ गोवा डिस्ट्रिक्ट प्रेसिडेंट आणि आमचो TPCC प्रेसिडेंट मिस्टर अमित पटकर. ही क्वेश्चन ही सगळी आमची हे इश्यूज आहा ते आमचो अमित बाब घेतलो. धन्यवाद. आमचे ट्रेजरर बाब अरविलान सांगले की काँग्रेस पार्टीन गेल्ले 2 महिने पुराय गोंयभर संविधान बचाव अभियान जो कार्यक्रम आमी घेवन पुराय गोंयभर लोकांचे इश्यूज लोकांचे प्रश्न आयकपाक जेन्ना भोवले आनी सांगले की आज लोकांचो मेन कोर इश्यूज जे आशिल्ले ते आशिल्ले लायट, उदक, आरोग्य, एम्प्लॉयमेंट आणि लॉ अँड ऑर्डर आणि आज रस्त्याची जी सिच्युएशन आसा हे लोकांचे मेन मुद्दे आशिल्ले. पावसाचे अधिवेशन पयले सुवातेर ह्या सरकारान 3 दीस कर्टेल केले आणि 3 दीस कर्टेल करपाचे कारण इतलेच की ह्या सरकाराक गोंयच्या जनतेक प्रश्नाचो जापो दिवपाक नाका. जे गोंयकारांचे प्रश्न आसा मुद्दे आसा ते सोडोवपाक नाका आणि जे रियल इश्यू आसा ताचे कडल्यान पळवाट काडप हो सरकाराचो एक अजेंडा जाला. पयलो आठवडो ह्या अधिवेशनाचो आमी पळयले की सरकार इज कंप्लिटली ऑन द बॅक फूट. पयल्या दिसाक जेन्ना अधिवेशन सुरू जालें तेन्ना विरोधी पक्ष फुडाऱ्यान एक अत्यंत महत्वाचो विषय थंय मांडलो आणि म्हाका दिसता ताची गंभीरता ही त्या आठवड्या भितर आमकां पळोवन येवपाक मेळ्ळी. गेल्ल्या अधिवेशनाक जो कोळशाचेर जो सेस ह्या सरकारान जे हजारांनी करोड रुपयाचो जो स्कॅम केला ते उघड घालपाक आमी ह्या अधिवेशनात आणि एक प्रश्न मांडिल्लो. ह्या सरकारान तो स्टार्ड क्वेश्चन काढून ताका अनस्टार्ड करून पोस्टपोन केल्लो आसा कित्याक सरकार एक्सपोज जाता इन करप्शन हे विरोधी पक्ष फुडाऱ्याक पयलेच दिसाक गोंयकाराच्या मुखार दवरले. ताच्या उपरांत क्वेश्चन आवर जो आसा तातूंत गोंयकाराचे जे इम्पॉर्टंट मुद्दे जे आसात ते आमी आमच्या आमदारा मार्फत घातिल्ले ते आमकां थंय मांडपाक संदी मेळ्ळी ना. गोंयकाराच्या मुखार हे सरकार कशा पद्दतीन गोंयकारांक फटयता, कशा पद्दतीन सामान्य गरीब जनतेक लुटता हे तुमच्या मुखार दवरपाक लागून एका आठवड्याचे जे इम्पॉर्टंट प्रश्न आशिल्ले जे ते मांडपाक मेळूना हे आमी तुमच्या मुखार दवरपाक सोदता. 21 तारखेक स्टार्ट LAQ क्वेश्चन नंबर 5A जो
कंबायन्ड क्वेश्चन एल्टन डिकॉस्टा, युरी आलेमाव आणि कार्लोस फरेराचो जो आशिल्लो, इट वॉज ऑन द पॉवर टॅरिफ हायक. ह्या प्रश्नान आमी सरकाराक विचारिल्लें की तुमी टॅरिफ हायक करतले काय कितें, आणि करतले जाल्यार रिजन कितें. सो सरकारान हांव हे तुमच्या मुखार हाडपाक सोदता की हे इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंट गोंयकारांक, सरकाराक आणि विरोधकांक कशें लायटली घेता हे तुमच्या मुखार म्हाका दवरपाक जाय. हे उत्तरां आमी तातूंत मातसो अभ्यास केलो हे इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंटाच्या उत्तरांनी. पहिले जेन्ना आमी विचारले की तुमी टॅरिफ हायक करतले, ताणें क्लियर बरयला की 2025-26 सालासून 2029-30 5 वर्सां सेगीत आमी टॅरिफ हायक हो गोंयकारां कडल्यान, सामान्य जनते कडल्यान लुट्टले ह्या उत्तरान जाप दिल्ली आसा. आमी रिजन विचारिल्ले की कित्याक तुमी बाबा टॅरिफ वाडयता, जाल्यार ताणें उत्तर दिला, the tariff hike is proposed to meet the revenue gap projections calculated in the petition submitted to the JERC. तो म्हणटा की रेव्हेन्यू गॅप आसा, त्या गॅपाक लागून पैसे सामान्य जनते कडल्यान आमी लुट्टले. कित्याक भारतीय जनता पार्टीन आमकां सांगला की गोंयकारांक काबार करा, सामान्य मनशा कडल्यान लुटा. आता हे कशें लुट्टले तुमच्या मुखार दवरता. ताका आमी दुसरो सब क्वेश्चन विचारिल्लो की इयर वायज आमकां आउटस्टँडिंग, अरियर्स कोणें फारीक करूं ना हाचे लिस्ट दी. सो ह्या स्टार्ट एलएक्यू क्वेश्चनान सब क्वेश्चन बी तो जाप दिता की इयर वायज अरियर्स आनी ड्यूज आउटस्टँडिंग हे ताणें चार्ट एनेक्शर 2 भितर त्या प्रश्नाक लायिल्लें आसा. ह्या चार्टा भितर पयली तो बरयता इयर वायज डिटेल्स ऑफ अरियर्स इन कॅटेगरी डोमेस्टीक, कमर्शियल, इंडस्ट्रियल, एग्रीकल्चर आणि पब्लिक सर्व्हिसेस इन्क्लुडिंग केसीस विच आर इन कोर्ट. तो हांगा एक टेबल घालता, डिफरंट कॅटेगरीज मेन्शन करता, 5 वर्साचो डेटा घालता, 2021, 2022, 2023, 2024, 2025. हे इतले निर्लज आणि इरिस्पॉन्सिबल डिपार्टमेंट ऑफ इलेक्ट्रिसिटी जे गोंयचे जाला, टोटल करपाक सुद्दां हांगा सारकी कळना. म्हाका दिसता आतां कॅल्क्युलेटर घेवन आमकां चीफ इंजिनियराक फाल्यां गिफ्ट धाडचो पडटलो सोमाराक. कित्याक हे जे चार्ट तांणी केला हाची समेशन एक्चुअली येता 606 करोड रुपया, पूण तांणी हांगा उत्तरान बरयला 572 करोड रुपया, म्हणजे 30 करोड रुपया खाले. आता हे पॉवर मिनिस्टरान सांगचे आणि चीफ इंजिनियरान सांगचे की हे 32 का 34 करोड रुपया हे कोणाच्या पॉल्सान गेले. म्हणजे तुम्ही इतले इरिस्पॉन्सिबल की एक स्टार्ट एलएक्यू प्रश्नाची जाप तुम्ही दिता आणि तुमकां टोटल करपाक कळणार आहे. आता मातशें मुखार या इन डिटेल. आमी जेन्ना कॅल्क्युलेट केलें ते टॅली जायना. सकल जो ताणें चार्ट दिला तो दिला केसीस विच आर इन कोर्ट, म्हणजे जे कोण कोर्टान गेल्या ताचे तो म्हणटा 227 करोड रुपया इज इन डिस्प्यूट. सायडीन दवरया. आता कमिंग टू द अदर फिगर, टॅरिफ हायक तो कितें सांगता की आमकां रेव्हेन्यू गॅप आसा, ताका लागून आमी टॅरिफ हायक वाडयता. आता लेट्स गो टू व्हॉट इज द रेव्हेन्यू गॅप. ताणें एनेक्शर 4 लायला, जातून तो सांगता की एनेक्शर 1 ताणें JERC जो सबमिट केला डेटा तो ताणें एनेक्शर 1 म्हणून लायला. आणि तातूंत आमी लास्ट पेजीचेर जर वचत जाल्यार तो नेट ARR, दॅट इज एग्रीगेट रेव्हेन्यू रिक्वायरमेंट फॉर दॅट इयर वर्सीस द रेव्हेन्यू फ्रॉम द एक्झिस्टिंग टॅरिफ. म्हणजे सध्याच्या टॅरिफांतल्यान जो रेव्हेन्यू इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंटाक येता ताजो फिगर घातला आणि नेट ARR घातला. पहिल्या वर्साक द गॅप इज एक्झिस्टिंग टॅरिफांतल्यान तो म्हणटा 3081 करोड रुपया रेव्हेन्यू येतलो इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंटाक, वेरेज ताचे नेट ARR इज 3490 करोड.
म्हणल्यार पयल्या वर्साक ताका 408 करोडाचो गॅप आसा. दुसऱ्या वर्साक 26-27 तो म्हणटा 188 करोड 188 crores. तिसऱ्या वर्साक 96 करोड 96 crores. चौथ्या वर्साक 44 करोड 44 crores फॉर द फोर्थ इयर. आणि लास्ट फायनान्शियल इयराक तो म्हणटा 127 करोड रुपयाचो गॅप आसा. ताका लागून आपूण सामान्य गरीब जनते कडल्यान लुट्टलो. आता हे जाले ताजे रिझन फॉर टॅरिफ हायक. आता आमी येवया मोस्ट इम्पॉर्टंट चार्टा भितर, जातून आमी विचारिल्लें की बाबा अरियर्स कितले उरला. 2020-21 समज जर हांव कोर्ट केसीस ज्यो आसा त्यो काडून जर सायडीन दवरत जाल्यार 20-21 314 करोड रुपया अरियर्स उरला. फायनान्शियल इयर 21-22 416 करोड रुपया उरल्या. फायनान्शियल इयर 22-23 452 करोड रुपया उरल्या. 23-24 500 करोड रुपया उरल्या. आणि फायनान्शियल इयर 24-25 379.42 crore rupees अरियर आउटस्टँडिंग उरला. आता दिस उत्तर इटसेल्फ इज कॉम्प्लिकेटेड. आम्ही विचारिल्ले बाबा आउटस्टँडिंग कितले उरला अरियर्स, तो आता इयर वायज घालून दिता. म्हणजे आम्ही टोटल करून फुल टोटल करून समजूपाचे की एज ऑन डेट कितले करोड उरला. कित्याक हे 5 वर्साचे जर हांव एडिशन करत जाल्यार ते 2063 crores येता. म्हणजे हांगा उत्तरां सुद्दां सारखी दिवपाक कळना. जर तर 2024-25 आंकडो जर हांव काडत जाल्यार ह्या आंकड्यान सगळ्यान शॉकिंग इज पब्लीक सर्विसीस 108 करोड रुपयान फारीक करूंक ना. आता हे पब्लीक सर्विसीस म्हणल्यार कोण? गव्हर्नमेंट डिपार्टमेंट्स. कमर्शियलान तो म्हणटा 145 crores. 160 पेजीचे ताणे एनेक्शर लायला. हाजे एनेक्शर नंबर 3 आय थिंक, और एनेक्शर नंबर 2 जातून तो इयर वायज कोण कोण बाबा उरल्या ताजे एनेक्शर नंबर 3 ते हांवें स्टडी केले. बाबा हे मनीस कोण? हे डिफॉल्टर जे इलेक्ट्रिसिटीचे पयशे भरना हे मनीस कोण? सो पब्लीक सर्विसीसान जेन्ना गेलो तेन्ना हांवें पयले सगळे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंट, एक्झिक्युटिव्ह इंजिनियर PWD डिपार्टमेंट, एक्झिक्युटिव्ह इंजिनियर WRD डिपार्टमेंट. अरे म्हणल्यार गव्हर्नमेंटच आपले पयशे फारीक करना. आणि इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंट समज जर एक सामान्य गोंयकार 30 दिसाचे बिल जर तो भरना जाल्यार नेक्स्ट बिल जे सायकल येता नेक्स्ट म्हयन्याचे 15 दिसां भितर ताचे डिस्कनेक्शन नोटीस येता. आणि हांगा वर्सभर 100 करोड रुपया हाचे स्वताचे डिपार्टमेंट पयशे भरना आणि हो कांय एक्शन केला. तातूंतले हांवें थोडे काडले. आता मजा अशी की डीन गोवा मेडिकल कॉलेज 2.89 crore फारीक करपाचो 24-25. म्हणजे हो आरोग्य मंत्री सगळे गोंयभर देशभर भोंवता डोनेशनां वाटपा आणि तुगेले स्वताच्या डिपार्टमेंटान गोवा मेडिकल कॉलेजीन 2.89 crore इलेक्ट्रिसिटी बिल फारीक करूना. दुसरे इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंट, एक्झिक्युटिव्ह इंजिनियर इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंट स्वताच्या डिपार्टमेंटान 74 crores 82 lakh rupees फारीक करूना. मग हाचेर आता कितें कारवाई करया आमी? वो डिपार्टमेंट जो गोंयकाराचे सामान्य गोंयकारान समज इलेक्ट्रिसिटी भरूना जाल्यार ताचे डिस्कनेक्शन करता. आणि सेम डिपार्टमेंट ताजे ऑफिस 74.82 crores फारीक करना बिलां. हाका जबाबदार कोणाक धरपाचो आमी? म्हाका दिसता मंत्र्यान, मुख्यमंत्र्यान आणि एक्झिक्युटिव्ह इंजिनियर चीफ इंजिनियरान हाजेर जाप दिवपाक जाय गोंयकारांक. दुसरे त्याच प्रश्नान आम्ही विचारिल्ले की तुम्ही स्मार्ट मिटर्स हाडटले आणि ते स्मार्ट मीटर जर हाडटले जाल्यार ताजो टेंडर कितलो, कोणाक दिला, केन्ना तुम्ही चालू करतले, हे आम्ही तातूंत प्रश्न विचारिल्ले.
ह्या डिपार्टमेंटान आमकां जाप दिल्या की ऑलरेडी टेंडर तांणी कोण तरी डीजी स्मार्ट नेटवर्क प्रायव्हेट लिमिटेड हाका 890 crores ते टेंडर दिला आणि तातून तो म्हणटा की एक्चुअल इन्स्टॉलेशन ऑफ द स्मार्ट मीटर्स विल कमेन्स बाय डिसेंबर 2025. हे आता हांव गोंयकाराच्या मुखार तुमचे दोळे उगडे करपाक सोदता. आता त्याच प्रश्ना भितर आमी आनी एक ताका सब क्वेश्चन नंबर ई विचारिल्लो, whether the government has issued a public notice with regards to relocation of electricity meters for ease of access. If so, provide a copy of the notice, details, blah 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 blah. ताजे ताणे उत्तर दिला सो एंड सो आम्ही पब्लिक नोटीस दिली, हे दिले, ते दिले, ते दिले. आता हे एनेक्शर नंबर 7 तुमच्या मुखार दवरतो. हे एनेक्शर 7 is the public notice given by the electricity department to change the existing meters to outside your compound or wherever there is ease. What is the cut-off date for this? The cut-off date is by 28th November 2025. आणि क्लियर कट सांगला की तुमचे एक्झिस्टिंग मीटर जे भितर आसा ते काढा आणि हाडून मेन रोडाचेर लाया, नाल्यार कंपाऊंडाचेर लाया, नाल्यार वेर देर इज ईज ऑफ एक्सेस थंय लाया. ना जाल्यार ताचे पेनल्टी वाचात. फेलियर टू शिफ्ट व्हेरी इम्पॉर्टंट. इफ यू फेल टू एक्ट, युअर पॉवर सप्लाय मे बी डिस्कनेक्टेड until the issue is resolved. आता दिस इज नॉट कॉन्ट्रडिक्टरी. तू सांगता की एक्झिस्टिंग मीटर जे आसा ते 28 नोव्हेंबर 2025 मेरेन हाडून भायर लाय. तातूंत भितर तो सांगता की हाजो जो कॉस्ट येतलो तो त्या कंझ्युमरान फारीक करपा म्हणटा तो. द कॉस्ट ऑफ शिफ्टिंग द मीटर्स will be borne by the consumer. म्हणल्यार जो गरीब गोंयकार आसा ताणे पयली 28 नोव्हेंबर मेरेन आपलो मीटर काडपाचो, भायर लावपाचो. ताका कितें खर्च येता तो ताज्या माथ्यार. ताज्या उपरांत तो सांगता की डिसेंबरांतल्यान म्हणजे हें सोंपलें तशें डिसेंबरांतल्यान आमी ते मीटर जे आसा ते काडून उडोवन नवे मीटर हाडपाचे. हो कसलो अन्याय गोंयकाराचेर. एक तर तुमकां टोटल करपाक येना, दुसरें तुमकां खबरूच ना तुमकां कितें जाय तें. तुम्ही सांगता एक्झिस्टिंग मीटर काढा, 28 नोव्हेंबर मेरेन भायर लाया. तुम्ही ह्याच प्रश्नाक जाप दिता की 25 डिसेंबरांतल्यान आमी स्मार्ट मीटर हाडटले. सो हे सरकार इज क्लूलेस. ह्या सरकाराक फक्त गोंयकारांक लुटप, गोंयकारांकडल्यान कशे पयशे हाडप हाजेरूच तांचो विचार आसा. आता ह्या क्वेश्चनान सब क्वेश्चन नंबर सी आमी विचारिल्ले that whether the government has explored alternative solution to address the revenue gaps other than burdening the domestic consumers and petty businessmen. म्हणजे आम्ही सरकाराक विचारिल्ले की तुम्ही जो आता प्राइस टॅरिफ हाईक करपाक सोदता ताका ऑल्टरनेट सोल्युशन कितें काढला. सामान्य गोंयकार, गरीब गोंयकाराक आनी बर्डन घालपाक सोडून दुसरो कितें ऑल्टरनेटिव्ह काढला. तर ताणी व्हडली जाप दिल्या की आमी सोलार पॉलिसी हाडल्या, लोकांनी सोलार घालचे, आमी सबसिडी दितले आणि कितें माती सगळें बरयलां. हाजेर ताणें खंयच स्पेसिफिकली सांगूं ना की वेदर दे हॅव एन ऑल्टरनेट सोल्युशन. गेल्ले 1 वर्स आमी बोवाळ मारता. 2 JERC ची कमिशनां आमी अटेंड केली. आय हॅव रेज द व्हॅलिड पॉइंट देर की गोंयान आज गोवा इज अ टुरिस्ट डेस्टिनेशन. गोंयान विला ऑन रेंट कॉन्सेप्ट म्हणटा तो आज हॉटेलापेक्षा चड चलता. एक कंपनी हांवें जर गुगल करतालो पळोवपाक गोंयान कितले विलाज आसा आनी कितें रेट चार्ज करता काय म्हणून. कोण तरी लोवोनो विलाज म्हणून आसा, नाल्यार तुमी मुद्दम गुगल करा विला रेंट इन गोवा. पर नाईट द कॉस्ट इज 60,000 रुपीज. म्हणजे तो दिसाक 60,000 जोडटा, म्हयन्याक तो 24 लाख जोडटा आणि वर्साक तो 3.5 करोड रुपया जोडटा. आणि ताचें नांव कितें? शर्मा आणि वर्मा. कोण गोंयकार ना भितर. हे सगळे दिल्लीवाल्यांनी गोंयान येऊन बंगले घेतल्या आणि भाड्याक दिल्या. आणि ते मीटर कसले खबर आसा? डोमेस्टीक मीटर. म्हणजे दिल्लीकार गोंयान येता, आमच्या कुस्तार धंदो करता, म्हयन्याक करोडांनी जोडटा आणि इलेक्ट्रिसिटीचो जो गॅप आसा ते टॅरिफ हायक गरीब जनतेन, गरीब गोंयकारांक फारीक करप.
ही मोडस ऑफ ऑपरेटी ऑफ दिस बीजेपी गव्हर्नमेंट. आय थिंक दिस इज अ सिरियस इश्यू. वी चॅलेंज द गव्हर्नमेंट की असले स्टेप्स तुम्ही घेऊ नका. आज गोंयकार म्हणटा तो पयलींच पिडीत जाल्लो. आज गोंयकारांक जगपाक तुम्ही काय वाट दवरिल्ले ना. सो असले आनी बर्डन घालून ते दिल्लीकार जे हांगा येवन इलिगली धंदो करता तांचे कडल्यान घ्या मरे तुम्ही. ते डोमेस्टीक मिटर आसा तो कमर्शियल करा, ट्रिपल करा. कित्याक तो दिसाक 40,000 रुपया लायता. दॅट मनी इज ऑल गोईंग आउट. सो वाय शूड अ नॉर्मल गोवन, एक गरीब गोंयकार, ताणे त्या दिल्लीकाराच्या ओव्हरलोडाक लागून आमी ताचे कित्याक पयशे फारीक करप. म्हाका दिसता दिस इज अ सिरियस इश्यू which the department has to take it seriously. येतातल्या काळात आमचे आमदार विरोधी पक्ष फुडारी हे प्रश्न ते मांडले. ताज्या उपरांत आमी दुसरो महत्वाचो विषय जो पुराय गोंयभर आमी भोवले, इलेक्ट्रिसिटी वॉज द मेजर कन्सर्न फॉर पीपल. आमी तुमच्या मुखार दवरला की कशे हे सरकाराचे स्कॅम, कशे सरकार ह्या गोंयकाराक लायटली घेता हे तुमच्या मुखार दवरला. आता दुसरो महत्वाचो विषय म्हणटा तो रस्तो. Starred LAQ question number 5, which was put on 22nd of July, again by Yuri Alemam and others. The LAQ was road works by PWD department. आता ह्या प्रश्नाचेर हांव मुद्दम स्ट्रेस करपाक सोदता, कित्याक गोंयचो मुख्यमंत्री गोंयकारांक कसो फटयता आनी कन्व्हिनियंटली तो बंडला मारता हे तुमच्या मुखार दवरपाक जाय. 27 सप्टेंबर 2024 हांवें रिकॉर्ड काढून पळयलो. मुख्यमंत्री इज ऑन रिकॉर्ड. हिज कोट इज 27 कॉन्ट्रॅक्टर्स आर ब्लॅकलिस्टेड. 27 कॉन्ट्रॅक्टरांक डबल शोकॉज इश्यू केल्या. इंजिनियरांक डबल शोकॉज. आय डोंट अंडरस्टँड फर्स्ट ऑफ ऑल व्हॉट इज इट डबल शोकॉज. शोकॉज म्हणजे शोकॉज आसता, डबल शोकॉज म्हणजे कितें. दुसरे तुवें सांगलें 27 कॉन्ट्रॅक्टरांक ब्लॅकलिस्ट केल्या. तुवें सांगलें की GIS मॅपिंग केला. तुवें आनीकूय ताचें स्टेटमेंट तुजो कोट तुजो सांगता की तुवें सांगलें गेल्ली 20 वर्सां कांयच सिस्टम नाशिल्ली. अरे तुजें सरकार 13 वर्सां जालीं मरे आजून. आउट ऑफ दीस 20 इयर तुजें सरकारूच 13 वर्सां. तुवें कितें केलें. दिस इज अ फेलियर ऑफ अ गव्हर्नमेंट. दुसरें आतां ह्या LAQ प्रश्नान आमी तुका सिंपल हांव हातून डिटेलान वचना कित्याक येता त्या विकान आमचो आनी एक स्टार्ट LAQ क्वेश्चन आहा which is on roads but on different matter. But I want to stress on this because आम्ही विचारिल्लें तुका डिस्ट्रिक्ट वायज, कॉन्स्टिट्युएन्सी वायज गेल्ल्या 3 वर्सांक PWD डिपार्टमेंटान नवे कन्स्ट्रक्शन, रिपेर, हॉट मिक्सिंग, वायडनिंग कितले केले हे तुका जाप विचारिल्ली. तुवें एनेक्शन A भितर 1300 सम ऑड तुवें सगळी कामाची डिटेल्स दिल्या अँड यू आर सेइंग that 1371 crores कामा तुवें केली in last 3 years, which includes construction of new road, repair of new road, hot mixing of new road and widening of roads. Tajo sub question B, we had asked you whether quality control checks were conducted for each of the work. If yes, so the details of quality assurance reports, third party audit and penalty imposed for substandard work if any. वो उत्तर दिता की आम्ही एक एजन्सी कॉल्ड एज राइट्स RITES दिला. तांणी 50 लाख एंड अबाव जे काम आसा ते ऑडिट केले आनी डिफेक्ट लायबिलिटी पिरियडा भितर जे जे कितें आशिल्लें ते रेक्टिफाय केले. आनी हो जाप दिना इलेक्शनान कितें बरयता रिपोर्ट 6 आर वॉल्युमिनस इन नेचर. म्हणजे दॅट मीन्स the chief minister and the PWD minister is trying to hide the घोटाला and scams from the people of Goa. आमचो स्पेसिफिक क्वेश्चन आशिल्लो की तुवें 3 वर्सांक कोणा कोणाक पेनल्टी लायली, तुवें कोणा कोणाचो तुवें क्वॉलिटी चेक केलो हेजे डिटेल्स दी. तुवें सिंपल एका उतरान आमकां आन्सर दिला येस for works above 50 lakhs third party agency Messrs. Rights is appointed and for the works up to 50 lakh quality is checked through division 11 PWD and if any defect noticed during the DLP the same are rectified by the contractor at their own cost. म्हाका दिसता आज सगळो गोंयकार जो आज गोंयभर वेगळ्या वेगळ्या वाठारांनी आपल्या आपल्या क्षेत्रांत पळय भोंवता तांकां खबर आसा आज रस्त्याची परिस्थिती कितें आहा ती. तांकां खबर आसा आज रस्त्यार कितले फोंड पडल्या ते. हे सरकार जे
एक आमदाराचो रायट असता. ह्या अधिवेशनात गोंयकारांचे मुद्दे हे भायर येवपाक जाय, हांचे प्रश्नाचो जापो भायर येवपाक जाय, हे सरकार दामपाचो प्रयत्न करता. लास्ट तातून आमी विचारिल्ले वेदर द डिपार्टमेंट हॅज ब्लॅकलिस्टेड ऑर पिनलाइज एनी कॉन्ट्रॅक्टर फॉर फॉल्टी वर्क इन लास्ट 3 years. सब क्वेश्चन नंबर डी. ताचेर ह्या मुख्यमंत्र्यान पीडब्ल्यूडी मंत्र्यान उत्तर दिला that nil, that till date we have not blacklisted or penalized any contractor for faulty works in last 3 years. आता ही जाप आसा 22 जुलै 2025 मुख्यमंत्र्यांना विचारपाक सोदता की तुवें 27 सप्टेंबर 2024 सांगिल्ले की 27 कॉन्ट्रॅक्टरांक आमी ब्लॅकलिस्ट केले म्हणून. गोंयची जनता तुका आज प्रश्न करता की कित्याक तुमी फटीकपणा उलयता. खंय गेले ते 27 लोक. तुवें सांगचे ते सोमारा तुवें फ्लोर ऑफ द हाऊसार 27 लोकांची नांवां तुवें जाहीर करची. कित्याक तुवें गोंयच्या जनतेक फटयल्लो आहा. तूं एक राज्याचो मुख्यमंत्री. तूं जेन्ना बायट दिता, तूं जेन्ना स्टेटमेंटां करता, गोंयची जनता ते खरें धरता. बिकॉज यू आर द चीफ मिनिस्टर ऑफ द स्टेट. तुका कसलोच अधिकार ना बंडलां मारपाची. कोण हे 27 लोक हांची नांवां जाहीर कर. कित्याक तुजें आज हे स्कॅम एक्सपोज जाल्लें आसा. तुवें सांगिल्ले 27 लोकांचेर कारवाई जाली, ब्लॅकलिस्ट जाले. तूं उत्तर दिता 22 जुलयाक की एकटोय ना म्हणून. हांव उलयना, हे तूं उलयता. असे खुबशे घोटाळे आहा तुज्या पीडब्ल्यूडी. ते डिटेलान हांव वचना, हें अधिवेशन सोंपून मागीर सगळें भायर काडटा. दुसरें, आतां तुवें जे ह्या प्रश्नाक जे एनेक्शर दिला, एनेक्शर ए, ताचेर तुवें 1197 कामाची तुवें डिटेल्स दिल्या गेल्या 3 वर्सां. टोटल व्हॅल्यू ऑफ द वर्क इज कमिंग टू 1371. म्हाका म्हायती अशी मेळ्ळ्या की जे कॉन्ट्रॅक्टर पळय आसता न्ही, तांकां कॉन्ट्रॅक्टाक बीड करपाक 2% EMD दिवची पडटा. खंयच्याय कॉन्ट्रॅक्टराक जर तर कॉन्ट्रॅक्टाक एप्लाय करतलो 2% EMD भरची पडटा. आमी ह्याचोच आंकडो आतां कॅल्क्युलेशन करया. 1371 करोड गेल्या 3 वर्सांत ज्या ज्या कॉन्ट्रॅक्टरांनी पळय EMD भरल्या, ताजो 2% जर हांव व्हॅल्यू करत जाल्यार 27 करोड 42 लाख रुपये जाता. अशें धरया आमी रॅन्डम की प्रत्येक टेंडराक फक्त 3 लोकांनी एप्लाय केले. एक्चुअली आसता 5 लोक, 6 लोक, चड आसता. हांव एवरेज आउट करता की 3 लोकांनी EMD भरिल्ली फॉर दिस टेंडर. 3 लोकांनी जर तर आमी कॅल्क्युलेट करत जाल्यार ती EMD जाता 82 करोड रुपया, 82 crores. आता एज पर द नॉर्म्स तुवें समज जर तर टेंडराक घातलो, 3 लोक आसा, एकट्याक टेंडर मेळ्ळें जाल्यार उरिल्ल्या 2 लोकांची EMD रिटर्न करची पडटा. ह्या सरकारान गेल्ली 2 वर्सां, 2.5 वर्सां अजूनही EMD रिटर्न केल्ली ना लोकांची. आता this DD or that EMD is removed in the name of executive engineer. जो अमाउंट असता ते एक्झिक्युटिव्ह इंजिनियरच्या नावार तो पेमेंट होता. आता Infotech is an agency who is helping the PW department and the contractor. He is like a portal. आता ईच्या ऑफिसांतून वचून विचारत कॉन्ट्रॅक्टरांनी हे सांगता वचा आणि इन्फोटेकाक विचारा म्हणून. इन्फोटेक कोण? हे 82 crore rupees कोणे घाले? एंड वाय दिस 82 crore rupees त्यांचो हे सरकार दवरून इंटरेस्ट खाता? तुमकां कसलोच राईट ना. एज पर द टेंडर कंडिशन एकदा टेंडर अलॉट जाले की जे कोणाक टेंडर मेळना तांची EMD हॅज टू बी पेड विदिन 30 days. हे सरकार 2-2 वर्सां तांची EMD फारीक करना. म्हणजे तुम्ही पळय हांगा सुद्धा स्कॅम. ती EMD घेवपाक सुद्धा पयशे दिवचे पडटा. सो हे करप्शनाचे सरकार, हे प्रमोद सावंताचे सरकार फक्त गोंयकारांक लुटता. आमी पळयलें की कशे हे बंडलां मारता. आता तिसरे हाजेर या. स्टार्ट LAQ क्वेश्चन नंबर 2C हो 24 जुलै 2025 आशिल्लो ऑन गव्हर्नमेंट हॉस्पिटल्स अँड गव्हर्नमेंट हेल्थ फॅसिलिटीज अक्रॉस गोवा. आता हो विषय म्हणटा तो व्हेरी सिरियस विषय. आमचे संविधान बचाव अभियान आम्ही मांद्रेच्या गावांतल्यान चालू केले. आणि जेन्ना आम्ही मांद्रे गेले तेन्ना एक फूल डेलिगेशन
लेड बाय एडवोकेट शहापूरकर आणि म्हाका दिसता तांचो असोसिएशनाचो प्रेसिडेंट बाब लोबो हे फूल कागदपत्रां घेवन आमचे मेरेन आयले आनी तांणी आमकां 2014 ह्या बीजेपी सरकारान 9 ऑगस्ट 2013 हे हांवें मुद्दम हाडला स्वर्गेस्त आदलो मुखेलमंत्री मनोहर पर्रीकर तातूंत दिसता त्या वेळावेलो आरोग्य मंत्री लक्ष्मीकांत पार्सेकार दिसता आनी आतां म्हाका दिसता बिहाराचो गव्हर्नर आर्लेकर बिहाराचे राज्यपाल आर्लेकर तातूंत दिसता टायम्स ऑफ इंडियाची ही न्यूज 9 ऑगस्ट 2013 ही एका रेप्युटेड न्यूजपेपरांनी न्यूज हाडल्या की ते हेल्थ सेंटर जे आशिल्ले ते अपग्रेड जाता आनी थंय लोकांच्या पेडणेच्या तालुक्यांत पेडणेच्या लोकांची आरोग्याची जी सुविधा ही सुदारतली म्हणून ते हॉस्पिटल उबारता अशें केन्ना सांगिल्लें 2013 आमी आतां आसा 2025 12 वर्सां जालीं ताज्या उपरांत 10 वर्सां हांचो नरेंद्र मोदी आयलो आनी आमकां खूब जुमले सांगून गेलो तरी हें हॉस्पिटल आज उबारना आज हे तुवेचें हॉस्पिटल एवरी म्हाका दिसता एवरी मंथ गव्हर्मेंट आरोग्य मंत्री आनी मुख्यमंत्री चालू जातलें फाल्यां जातलें परां जातलें हें लोकांक फटयत आसा तातूंत भितर आनी एक म्हत्वाचो मुद्दो म्हणल्यार मिडियानूच रिपोर्ट जाला मिनिस्टर इज ऑन रिकॉर्ड एंड आय थिंक पीपल ऑफ पेडणे तालुका इज अंडर द इम्प्रेशन की तें जें हॉस्पिटल जें आसा 100 बेडेड जें हॉस्पिटल 4 जुलय 2014 ताचें फावंडेशन घातलें इट वील बी लिंक टू गोवा मेडिकल कॉलेज एज अ रुरल मेडिकल ट्रेनिंग सेंटर आनी ते जातकीच गोवा मेडिकल कॉलेजीच्यो सीट्स ज्यो आसा त्यो वाडटल्यो दिस इज एक्चुअली हें पेडणेच्या लोकांक आनी पुराय गोंयच्या जनतेच्या लोकांक आसा की तुवें जें हॉस्पिटल 100 बेडेड जें बांदलां इट वील बी लिंक टू गोवा मेडिकल कॉलेज आतां तुमच्या मुखार हांव हाडपाक सोदतां की हें सरकार कशें लोकांक फटयता आनी कशे पयशे खाता गोंयकारांच्या आरोग्या वयल्यान हें तुमच्या मुखार म्हाका दिसता येवपाक जाय आमी स्टार्ट एलेक्यू क्वेश्चन नंबर 2C ऑन 24 जुलय बाय युरी आलेमांव एंटन डिकोस्टा आनी कार्लोस पेरेरा हो आमी घातिल्लो बेरेस्तारा हो प्रश्न थंय येवना बेरेस्तारा आमी पळयलो की मंत्री थंय धांवून गेलो TCPच्या नांवाचेर 39A ते सगळे गोंयकारांनी पळयले हाजेर आनी कितें जाप दितलो आमी विचारिल्लें द करंट स्टेटस ऑफ द हॉस्पिटल एट 2A इन मांद्रे वेदर इट इज फुल्ली और पार्शली functional, operational, provide the numbers of doctors, nurses, other staff posted there हे सगळें मागिल्लें ताणें आतां आमकां एनेक्शर एक चार्ट दिला एनेक्शर चार्ट दिला आनी तातूंत आमी ताका विचारिल्लें की बाबा ते डिटेल्स दी आतां त्या प्रश्नाक मंत्र्यान जाप दिल्या एक एनेक्शर दिलो आणि ते एनेक्शर कितें म्हणटा नेम ऑफ वर्क टेंडर कॉस्ट स्टिप्युलेटेड डेट ऑफ कमेन्समेंट स्टिप्युलेटेड डेट ऑफ कंप्लीशन आणि पर्सेंटेज ऑफ कंप्लीशन आणि करंट स्टेटस आता हे जर आमी पळोवपाक वचत जाल्यार सिव्हिल प्लंबिंग इलेक्ट्रिकल HVAC लिफ्ट एंड फायर फायटिंगाचे 92% काम जाला कंप्लीट मुख्यमंत्री इज ऑन रिकॉर्ड सेइंग दॅट कॉन्ट्रॅक्टरान काम करूना म्हणून ते हॉस्पिटल जावना अरे कॉन्ट्रॅक्टरान 92% काम कंप्लीट केला मरे एज पर युअर रिप्लाय then why are you putting the blame on the contractor दुसरे पेंटिंगाचे जे काम आसा म्युरल पेंटिंग ते 95% कंप्लीट जाला 5% अजूनही उरला बॅलन्स फायर फायटिंग वर्क्स 75% बॅलन्स इलेक्ट्रिकल वर्क्स 98% म्हळ्यार हे स्थानिक तुमचो आमदार जो बीजेपी बरोबर सध्या आसा आणि हे सरकार जे लोकांक सांगताले फुडल्या म्हयन्यान चालू करता इज ऑल बुलशिट ते हॉस्पिटल फुडल्या म्हयन्यान चालू जावपाक शकना बिकॉज इन अवर क्वेश्चन तांणी जाप दिल्या की फेज 1चे काम जे आसा ते हे एनेक्शर
जाचो व्हॅल्यू इज अबाउट 67 crores वॉज द टेंडर कॉस्ट. ताचें अजूनही काम उरलां. आता फेज 2 भितर कामा भितर कितें कितें येवपा आशिल्लें? सेंट्रल स्टरलायझ सप्लाय डिपार्टमेंट CSSD, मेडिकल गॅस सप्लाय सिस्टम, स्टील ऑपरेशन थिएटर, इंटेन्सिव्ह केअर युनिट, निओनेटल इंटेन्सिव्ह केअर युनिट, सोलार वॉटर हीटिंग सिस्टम and liquid gas bank system which is not yet undertaken by GSIDC. जे मेडिकल फॅसिलिटी त्या हॉस्पिटलान जर ऑपरेट करपाक ज्यो लागता ताचे अजून टेंडरच काडूना ह्या सरकारान. आणि एक आमी सब क्वेश्चन विचारिल्लो, वेदर सब क्वेश्चन नंबर C, whether the hospital at Tuve is planned to be linked with Goa Medical College as a rural medical training center. If yes, has that happened? If not, when is it expected to become functional in that role? आरोग्य मंत्र्यान जाप दिल्या, for this purpose no such proposal has been received by the directorate. So तुम्ही गोंयच्या जनतेक कित्याक फटयले की तुवेंचे हॉस्पिटल जे बांदला will be linked to GMC? कित्याक तुम्ही सांगले गोवा मेडिकल कॉलेजीची सीटा वाडटली म्हणून? बिकॉज ऑफ दॅट हॉस्पिटल, बिकॉज दॅट विल बी अ ट्रेनिंग सेंटर. तुम्ही फक्त लुटपाक उठल्या, तुम्ही फक्त पैसे खावपाक उठल्या. हांवें जो इन्फॉर्मेशन घेतला ते काम जे फेज 1 तुम्ही कंप्लीट केला इज अबाउट 80 crores. खाले तुम्ही 80 करोड रुपया, बिकॉज ती बिल्डिंग बांदून कांयच अर्थ ना. बिकॉज मेडिकल फॅसिलिटी प्रमाणे जे थंय इंटेन्सिव्ह केअर युनिट जाय, जे सेंट्रल स्टरलायझ सप्लाय डिपार्टमेंट जाय, मेडिकल गॅस सप्लाय सिस्टम जाय, ऑपरेशन थिएटर जाय, निओनेटल, अरे हाजे तुम्ही टेंडरच काढू ना. मग तो महल, शीश महल बांधला कोणा लागून? याच प्रश्नान आम्ही तुका आणि एक जाप विचारिल्ली, सब क्वेश्चन नंबर E, whether the operation theaters in GMC super specialty blocks are operational. If yes, give details. If not, the reason thereof. Furnish details of the estimated requirement of the different medical and other staffs, sanction post, status of recruitment and gaps, if any, at GMC and South Goa District Hospital. Irresponsible Arogya Mantri, I call him irresponsible because health is the most important thing in human's life. Irresponsible health minister doesn't give any information about GMC, but he gives about South Goa District Hospital. तुका आम्ही सुपर स्पेशालिटीचे विचारिल्ले मरे कित्याक ते जाप दिवना? Or you want to say that this is sub judice? Are you going to tell us that Goa Medical College is under sub judice? South Goa District Hospitalaचे तुझो डेटा तू सांगता की सँक्शन कॅटेगरी ऑफ पोस्ट इज 642. तुम्ही अजूनही 190 वेकंट पोस्ट भरू ना मरे. थोडेच वाचता तातून. मेडिकल सुपरिटेंडंट कम डेप्युटी डायरेक्टर वेकंट, सिनियर पेडियाट्रिशियन वेकंट, सिनियर एनेस्थेसिस्ट ओके आसा, सिनियर फिजिशियन एक वेकंट, सर्जन्स 2 तुका जाय, ENT एक जाय, ऑप्थोमेट्रिक सर्जन एक जाय. खूप 190 दोतोर, नर्सी, मेडिकल स्टाफ तुका साऊथ गोवा डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलान जाय. तू कित्याक घेना? कोण हाडयला तुका? साऊथ गोवाच्या लोकांनी मरपाचे तुझ्या भरोसाचेर. And when we ask a specific question that give us the gaps of Goa Medical College, give us the details of Goa Medical College, why the details are not provided? Why only half information is given? काय तुमचं GMC कितें घोटाळो आणि झोल हा म्हणून तुवें दिवना? I think this government is not serious at all. They are taking people for granted. तांकां लोकांचे पडलेले ना. ही ऑर्डर आता फेज 2ची 2021 ऑर्डर झाल्या. 28 ऑक्टोबर 2021 ऑर्डर. फेज 2 administrative approval and expenditure sanction of the government is hereby convened by the Director of Health Services expenditure to 13.49 crores towards work of Central Sterile Supply Department, Medical Gas Supply System, Steel Operation Theatre, Intensive Care Unit, Neonatal Intensive Care Unit, Hospital Furniture.
हे तुवें आजुनी 2021 अप्रूव्ह जाल्लें, हाका फायनल अप्रुवलूय आसा. These issues with the concurrence of the finance department are number so and so dated 2010-2021. 4 वर्सां जाली. अजून तुम्ही कित्याक टेंडर काडूना? आणि तुमच्या देवळांनी होम घालपाचे उरल्या? I think this is a serious question which the people of Goa ask this government. Last, I will not take much time. I have short time. Last, काल आम्ही एक कॉलिंग अटेन्शन घातली, जे आमचे ट्रेजररान सांगलें की गोंयचे आज ठराविक इम्पॉर्टंट कोर इश्यूज आशिल्ले, इलेक्ट्रिसिटी, उदक, आरोग्य, एम्प्लॉयमेंट, रोड्स, आणि 5-6 महत्वाचो आशिल्लो म्हणटा क्रायम. काल एमएलए एल्टॉन डिकोस्टा, एमएलए युरी आलेमाव, एमएलए क्रूज सिल्वा, MLA Wenzi Viegas, Carlos Ferreira had jointly put a calling attention on the growing crimes of theft, robbery, dacoity, crimes related to women and children. ताजेर आम्ही पळयलें की थंय ऑनरेबल स्पीकर उलोवपाकूच दिना. Honorable Speaker was not allowing the leader of opposition to speak on this calling attention. This is a very serious issue. आम्ही काल थंय पळयलें की स्पीकर कशा पद्धतीन ते घाई गडबड करपाक सोदतालो आणि मुख्यमंत्री थंय उबो रावता आणि जाप दिता. हांवें एक न्यूज चॅनलाचे एक ब्रेकिंग तुम्ही पळय मारता न्ही, ते ब्रेकिंग हाडला. The number of crimes in Goa appears to be increasing because we are creating more awareness. Huh? The number of crimes in Goa appears to be increasing because we are creating more awareness. And it is written here in the reply by the Chief Minister. I am calling attention to that. Due to regular awareness drives, more and more victims are coming forward to lodge complaints. या मुख्यमंत्र्यांना जाप दिवची बाबा की तुवें कसले अवेअरनेस केले जातून क्रायम वाढलो. दॅट मीन्स यू आर एडमिटिंग दॅट देयर आर क्राइम्स हॅपनिंग इन गोवा. यू आर गिविंग अ क्लीन चिट. दिस इज अ सेल्फ गोल बाय द चीफ मिनिस्टर. तुम्ही लॉ अँड ऑर्डर जी आज गोंयान आसा ती आज कंप्लीट कोलॅप्स जाल्या. आता तातूंत भितर मुख्यमंत्र्यान तुम्ही पळयलें की फ्लोर ऑफ द हाऊसाचेर सांगलें की थेफ्ट केसीस आज डिक्लाइन जाले म्हणटा तो. इज ऑन रेकॉर्ड. गॉर्बिटीन काढून पळयात. आता हांव ताका याद करून दिवपाक सोदता. दोनापावल देप्याच्या घराचेर चोरी जाल्ली. हांव आतां मुख्यमंत्री आनी एक लीड दिता जी ताणें दामून दवरलेली आसा. इट इज नॉट दॅट तुज्यो थेफ्ट केसीस आर डिक्लायनिंग. इट इज युअर ओन डिपार्टमेंट वेर यू आर हायडिंग केसीस. कदंबा प्लॅटोचेर ते गेराचो जो कॉम्प्लेक्स ना, गेरा स्कूल बी आसा पळय, थंय ते रो हाऊसीस बांदल्या पळय. अरे ती धेप्याच्या घरात चोरी जाल्या, तसल्या त्या घरात चोरी जाल्या. कोणाचे घरातले 8 लाख रुपये चोरल्या. हे खंय आया भायर ना मरे. दिस इज नॉट देअर इन पब्लिक डोमेन. पुलिस डिपार्टमेंट हॅज टू टेल दॅट व्हाय दिस इज नॉट रिपोर्टेड, व्हाय FIR is not lodged, why it is not given to the media. एव्हरी डे पुलिस जेन्ना FIR रजिस्टर करता, मिडियाक एक रिपोर्ट धाडटा मरे तुमकां. ते व्हाय दिस इज केप्ट अंडर सस्पिशन. 10 दिसा पयलींची खबर ही. सो हो मुख्यमंत्री पळय फ्लोर ऑफ द हाऊसाचेर सांगता की थेफ्ट केसीस आर डिक्लायनिंग. नो, तुम्ही डेटा दामून दवरतात. तुम्ही सत्य लोकांकडे पावपा जायना म्हणून दामून दवरतात. कित्याक अधिवेशन आशिल्लें म्हणून तुवें केस दामून दवरली. हा, सो हे सरकार फक्त लोकांक फटोवपाक भायर सरिल्लें आसा. ताच्या ह्या कॉलिंग अटेन्शनाचे जी मुख्यमंत्र्यान पळय रिप्लाय दिला, त्या रिप्लायान तो सांगता की ही इज एडमिटिंग दॅट due to the regular awareness drives, more victims coming forward to lodge complaint, and as a result there is marginal increase in crime against women and children. That means the chief minister is admitting that there is an increase in the crime against women and children. म्हाका दिसता असेंब्ली म्हणटा ते मुख्यमंत्र्याक एक तमाशा जाला. तो कन्व्हिनियंटली फटिंगपणा उलयता.
कन्व्हिनियंटली तो सांगता आपण हे करतलो ते करतलो. 27 सप्टेंबराक सांगिल्ले 27 कॉन्ट्रॅक्टराचेर आपण ब्लॅकलिस्ट केले, उत्तर दिता अजून एकट्याचे केले ना. तशी ही सेम गत जी पळय काल ताणें थंय आमकां एश्युरन्स दिला, हे सगळं पोकळ एश्युरन्सीस. दुसरें ताणें सांगलें की लोकांचे म्हणतो कॉन्फिडन्स वाडला पुलिसाचेर, ताका लागून लोक कंप्लेनी करता. म्हाका याद जाता आमचो डिस्ट्रिक्ट प्रेसिडेंट देर वॉज अ केस इन कलंगूट, जाचे रेस्टॉरंटांनी भितर येवन ह्या मंत्र्यांच्या आमदाराच्या थोड्या गुंडांनी वचून त्या लोकांक ते मारिल्ले, बिरयानी घेतालो, हफ्ते मागताले. आणि जेन्ना आमी वचून बोवाळ केलो, जेन्ना वचून डीजी कडेन केले, तेन्ना नेक्स्ट डे ताजे एफआयआर जाता. तशेंच म्हाका दिसता तुजी एक केस वेलसांवची एका महिलेचेर थंय अत्याचार जातालो, जाची केसूच रजिस्टर जायना आशिल्ली. आमी वचून बोवाळ केलो, डीजीपीक मेळ्ळें, डेडलायन दिली, 2 दिसांनी एफआयआर जाता. सो दिस इज द एक्चुअल स्टोरी ऑफ गोवा मिस्टर चीफ मिनिस्टर. तूं पळय कन्व्हिनियंटली पळय बंडला मारता. इट इज नॉट दॅट वे. इट इज नॉट दॅट पीपल हॅव गॉट द कॉन्फिडन्स इन पुलीस. इट इज द केस वेर देर आर crime has gone to sky. There is no limit today. There are so many cases which your police department is not ready to register FIR also. So there are multiple cases जे तुवें हांगा आंकडे दिल्या, तुवें थेफ्टाचे 219 दिल्या, 525 दिल्या, रॉबरीचे 14 दिल्या, डकॉयटीचे 4 दिल्या, क्रायम अगेन वुमन हे सगळी बंडलां हाज्यापेक्षा 2 पटी 3 पटी चड आसतले which is not getting recorded, which your police department is not registering the FIR. 2 क्लासिक केसी पण म्हाका याद आयल्यो, आमी आशिल्ले बरोबर म्हणून म्हाका याद आली. सो दिस इज द कंडिशन ऑफ द स्टेट ऑफ गोवा. आज अधिवेशन असेंब्ली सेशन जे आसता ते आज लोकांचेर जो अन्याय जाता, विरोधकांचे काम आसता की ते उगड्यार हाडप. पूण सरकार जर तर जापूच सारक्यो दिवच्यो ना, सरकार जर तर जाप सबज्युडिस आसा म्हणून दामून धरतले, एक प्रश्न विचारलो जाल्यार अर्दो सांगतले, अर्दो सांगचे ना, फटींगपणां सांगतले. म्हाका दिसता असल्यांनी हें राज्य चलपाक शकना. दिस शोज दॅट द गव्हर्नमेंट इज ऑन बॅकफूट. दिस इज एक्सपोजिंग द कंप्लीट कोलॅप्स ऑफ एडमिनिस्ट्रेशन. दिस एक्सपोजीस द करप्शन ऑफ दिस गव्हर्नमेंट अँड द फेलियर ऑफ ऑल द डिपार्टमेंट्स including all the ministers and the entire government system. एक गोष्ट म्हाका सांगपाक जाय. गेल्ले 1 वर्स आमचे विरोधी पक्ष फुडारी बाब युरी आलेमांव आज गोंयचे अस्तित्व जर तर कितें आसा तें जर उरलां, कित्याक मुख्यमंत्री सुद्दां ऑन रिकॉर्ड कितलेदां आसा की सांगता तो की नाल्यार आमी महाराष्ट्राचे खंयचो एक जिल्लो आसपाचो म्हणून. तो जिल्लो जाले ना आणि गोंय एक सेपरेट स्टेट उरली बिकॉज ओपिनियन पोल जाले म्हणून. गोंयकार भायर सरले. गोंयकारांनी ताकतिकेन आपली चळवळ दाखोवन वोटिंग जावन आज गोंय एक सेपरेट स्टेट उरली. 2024 ह्या सरकारान ओपिनियन पोल डे सेलिब्रेट सुद्दां करूंक ना. पूण जे आमी प्रायवेट मेंबर रेझोल्युशन घातिल्लें ऑन ओपिनियन पोल डे तें ह्या सरकारान मानून घेतिल्लें आसा. सो आय थिंक दिस इज द विक्ट्री ऑफ all the people of Goa who fought for Goa's identity. फुडले आनी 2 आठवडे उरल्यात. म्हाका खात्री आसा की फुडल्या 2 आठवड्यात आमचे आमदार ह्या सरकाराक एक्सपोज करतले आनी एवरी सॅटर्डे पुराय विकाचो समरी जे इम्पॉर्टंट मुद्दे, जे सरकाराचे स्कॅम जे कितें आसा भायर हाडपाक जाय हे आमी तुमच्या मुखार हाडटले. म्हाका दिसता